नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कोकण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान सुरू झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि ब्रिटन। ओके, तर भारत आणि ब्रिटन या दोन देशांदरम्यान कोकण 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव नुकताच सुरू झाला आहे। बघा, हा सराव दोन देशांच्या नौदलांच्या एकत्र योजनेत येऊन विविध समुद्री तंत्र, सहयोगात्मक ऑपरेशन्स, एअर नौदल समन्वय इत्यादींवर काम करण्याची संधी देतो। हा जो सराव आहे कोकण ही एक द्विवार्षिक म्हणजेच बायनियल नौदल सराव मालिका आहे। 2025चा कोकण सराव हा 5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आरंभ झाला आहे। ओके, प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025चा भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्सचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। तर जॉन मार्टिनिस, मायकल डेव्हरेट आणि जॉन क्लार्क या तिघांनाही 2025चा भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्समधला नोबेल पुरस्कार मिळाला आहे। ओके, तर बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। या तिघांनाही हा पुरस्कार एक विद्युत सर्किटमध्ये विशाल स्तरावर क्वांटम यांत्रिकीतील टनेलिंग व ऊर्जा क्वांटलायझेशन या शोधासाठी प्रदान केला गेला आहे। ओके, आणि नोबेल पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। याची स्थापना केली होती अल्फ्रेड नोबेल यांनी, जे की स्वीडिश शास्त्रज्ञ होते, आणि याची स्थापना 1895 रोजी झाली होती। याचे पहिले वितरण 1901 साली झाले। ही जी पुरस्कार देणारी संस्था आहे तिचं नाव आहे नोबेल फाउंडेशन, स्टॉकहोम, स्वीडन। ओके, आणि नोबेल पुरस्काराबद्दल हा जो नोबेल पुरस्कार आहे तो कोणकोणत्या क्षेत्राबद्दल दिला जातो ते पाहूयात आपण। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र किंवा वैदिकशास्त्र, साहित्य, शांती, आणि 6वा आहे अर्थशास्त्र। आणि अर्थशास्त्रामधला हा जो पुरस्कार आहे तो 1969 पासून सुरू झाला आहे आणि स्वीडिश बँकेच्या योगदानातून हा दिला जातो। शांतीचा नोबेल पुरस्कार जो आहे हा नॉर्वेच्या ऑस्लो शहरामध्ये दिला जातो। बाकी सर्व पुरस्कार स्वीडनच्या स्टॉकहोम येथे दिले जातात। ओके, ही माहिती पण लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, युअर कॅपिटल युअर राईट ही मोहीम नुकतीच कोणी सुरू केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, निर्मला सीतारामन। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, 8 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय वायुसेनेचा कितवा स्थापना दिवस साजरा केला गेला? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 93वा। ओके, तर 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी भारताचा 93वा वायुसेना दिवस साजरा केला गेला। ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे। चला पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या देशाने नाटो पाईपलाईन सिस्टीममध्ये सामील होण्यासाठी 4.7 अरब युरो एवढी रक्कम गुंतवण्याची घोषणा केली आहे? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, पोलंड। ओके, तर बघा, पोलंड या देशाने नुकतीच ही इन्व्हेस्टमेंट केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, देवरागट्टू बन्नी उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देवरागट्टू बन्नी उत्सव हा साजरा केला गेला। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 22। ओके, तर एकूण 22 पदके भारताने जिंकली आहेत। कोणत्या स्पर्धेमध्ये? तर त्याचं नाव आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली या गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा. तर तेलंगणा या ज्या राज्यामधील कोंडारीपल्ली हे गाव आहे दक्षिण भारतामधील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9 आहे. ऑक्टोबर 2025मध्ये अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीलंका. तर श्रीलंका या देशाने शक्ती हे नाव दिले आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10 आहे. जागतिक पोस्टल दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 9 ऑक्टोबर. तर दरवर्षी आपण जागतिक पोस्टल दिवस 9 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.